नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचा घोळ काही थांबायचं नाव घेत नाहीये। नाशिकची लासलगाव बाजार समिती असो किंवा मग देवळालीमधील कांदा खरेदी असो, या ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचं समोर आलंय। केंद्र सरकारने कांद्याला प्रति क्विंटल 1580 चा भाव जाहीर केला। सोबतच काही जाचाकटी शर्ती देखील शिथिल केल्या असल्या तरी आता प्रतवारीचा जाच कायम आहे। कांद्याची प्रत कशी आहे यावर कांद्याची खरेदी केली जाते। कमी आकाराचा कांदा शेतकऱ्याला परत घेऊन जावा लागतोय। 35 च्या आकारातला कांदा खरेदी करणार असताना ग्रेडिंग होणार असेल तर ते चुकीचं आहे आणि शासनाला शेतकऱ्यांची थट्टा करायची आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। मी नाफेडला कांदा देण्यासाठी इथं आलो होतो 11 वाजता आलेलो आहे। त्याच्यात त्यांनी जो माझा कांदा ग्रेड केला त्याला बी ग्रेड म्हणून सांगितलं, तर तो मला तो कांदा द्यायला यांना परवडणार नाही। मला यांना कांदा द्यायचा नाही। मी माझा कांदा आजच्या घडीला परत घेऊन चाललो आहे। एका ट्रॅक्टरमधून 30 ते 35% सुद्धा कांदा ते खरेदी करत नाही। बाकीचा कांदा पूर्ण ट्रॅक्टरमध्ये येतोय आणि परत बाजारामध्ये जावं लागतंय। म्हणजे शासनाला शेतकऱ्याची कांदा उत्पादकाची थट्टा करायची आहे का? आणि थट्टा करायची असेल तर हे नाफेड आणि एनसीसीएफचं भूत आमच्या डोक्यावर का ठेवलेलं आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।